सगळ्यांक नमस्कार. आज ह्या खास समजावपी कार्यावलींत आम्ही डेली जीसस डिवोशनल हाची बारीकसाणे चौकशी करतलो. खास करून दिसाची सुरुवात एका थारावीक पुरमायलेल्या मागण्यांन कशी करपाची ह्याचेर आम्ही भर दिवप्या. दिसाची सुरुवात अशी करपाच्या फाटलेन खरे आत्मिक तत्व किते ते आम्ही सखोल देखून काढतलो. तर चालू करूया. आम्ही हो सगळे विषय 5 भागांनी वंटला. 1. हांट्या पराची हुकूम. 2. पवित्र पुस्तकांतलो आधार. 3. आत्मिक झुजाचं मैदान. 4. मागणेची रीत. आणि 5. आशेची फळा. तर एक एक करून ह्याची चौकशी करूया. पहिलो भाग पोलिओमिया. हंटा पाराची हुकूम. हे म्हणजे नक्की कितें. जोर आम्ही मुखोल सोर्स मटेरियल पोलिलाम तो फांते पारहो सोकळ हे फकत दिसाचो एक वेळ न्हय, ती एक आत्मिक घडणूक कशी दाखवून दिल्या. हे बोगतान भक्तीक शिकवणी असा सांगता की देवान आमचे दिसाच्यो सगळ्या गोजाली आधीच ठरवून दवरल्यात. म्हणजे आम्ही डोळे उघडच्या आधीच आमच्या यशाची आणि अनपेक्षित भेटेंची आधीच मांडावळ झाल्या. आम्ही फकत उक्तेपणानं पुढे वचपाचे बरोस एका निर्धारित दैविक योजनेप्रमाणे जियेप हाचो मूळ उद्देश असा. एकदम गरजेचो चिंता न्हय. आता वचूया दुसऱ्या भागात. पवित्र पुस्तकांतलो आधार. ह्या सगळ्या खरे पुस्तकांतलो कितें आधार असा ते पळोवया. पुनाव्या कोरारांतल्या म्हणल्यार ओल्ड टेस्टमेंट आंतल्या जॉब हाच्या पुस्तकांतलो हा संदर्भ पळोवयात. हो एक खोल प्रश्न आमचे मुखार दवरता. या उतरांद्वारे हे एकदम ठराविक जाता की फक्त देवाकच सकाळच्या उजेडाक हुकूम दिवपाचो आणि सीमा ठरवपाचो अधिकार असा. आणि हे वाचून तर कितले बोऱ्या भाषे दिसून येता. देवाची काकूट कालची वशिल्ली नाही, पण ती दर सकाळी एकदम नवी जाता. कालची हार व चूक असो कोणच्याही माणसाक एका नव्या दिसाची एका एकदम फ्रेश सुरुवातीची खात्री ह्या उतराने देऊन येता. हे चिंतून पासून मोठी शांती मिळता. ते अपरांत सगळ्यात वडलो दाखलो दिला तो स्वतः जेजू ख्रिस्तांचो. पुस्तक असे सांगता की जोर देवाच्या पुटाकासून फांट्या पारी उठून मागण्याची गरज असली तर मागीर धार्मिक जीवत जितोल्यांनी आपल्या दिसाची आत्मिक वाट ठरवपाक सकाळचो वेळ वापरपाकच जाय. हो विषय हातून चोड महत्वाचो कसो फुडे घेतला. तिसरो भाग पोलयात. आत्मिक युद्धाचं मैदान. ह्या नावाचं कितले गंभीर असा पोलयात. पहा, संसाराच्यो गोंगा आणि आवाज सुरू जावेचे आदींच ह्या फांतेपराच्या वेळाक एक आत्मिक झुजाचो मैदान व बॅटल ग्राउंड कशें दाखवून दिला. एके वाटेन असा रिएक्टिव्ह मॉर्निंग. म्हणल्यार जोर आम्ही उठून सगळ्या पोरसो पयले भिरतीन न्यूज व सोशल मीडिया पळटा आणि कालच्यो मेजाऱ्याचो भार घेता. आणि दुसरे वाटेन असा कमांडेड मॉर्निंग जोईन भावार्थ असा, आत्मिक फुडदार असा आणि वाखाणणेची उतराम असा. ताका लागून भिमेन साकळीक फाट करचे पडोस देवांचेर पातून दिसाची सुरुवात करून एका व्हडल्या निर्धाराची गरज आमकां लागता. हे आत्मिक झुजाची मजबूताय ताची इंटेन्सिटी नक्की कितें. वैरोध व शत्रू आत्मे सकाळी उठून आमच्यावर हमलो करून उद्वेग व एंझायटी हाडपाचो यत्न करतात. पण त्याच वेळार पहा, देव आपल्या देवदूतांक तयार दवरता. म्हणटोच देवाचेर पातून जर आम्ही आमचे फोन्स आणि हेर संसारीक गोष्टाली थोडो वेळ बंद दवरल्यार दैवी भेटींची व डिवाइन अपॉइंटमेंट्सांची एकदम सूर जोड जाता. चौथो भाग असा मागण्याची रीत. आता हे मागणे कसे असचे ते पळयू. आता आम्ही ह्या 20 मिनिटाच्या गरजेच्या मागणेच्या वेगवेगळी अंगां बारीकसाने चौकशन पळोवया. हे मागणे मोलग्यार चोड क्रमिक व ऑर्डरली प्रक्रियेप्रमाणे वयता. पहिले कितें तर देवाची अनोद वाखाणणे आणि दिनवाशनी. उपरांत येता पाश्चाताप व रिपेंटन्स. मागीर संसारीक पिडेंतली आत्मिक सुटका आणि शेवटात खाजगी गरजो आणि शिफारस करपाची प्रक्रिया. ही फकत मागण्याची पावलां न्हय, पण एका सखोल्या देवीक योजनेची एक सोबीत माची आसा. आम्ही ह्या टेबलान पळोवंक शकता. ह्या डिवोशनान देवाची हिब्रू भाषेतली नावां उच्चारपाची विशेष रीत मांडल्या. दर एक दैवी नाव मनशाच्या जिवंतातली त्या व्यवहारिक खाशिल्या गरजेक सारखोच जोडला. जसे शारीरिक आणि मानसिक भोलाई खातीर जेहोवा राफा उच्चारतात आणि दुडवांच्या योजनेक आणि कुटुंबाच्या राखणे खातीर जेहोवा जिरे. एकदम पॉइंट टू पॉइंट अप्रोच असा हो. पुढथांबा हम तू म्हणीक एकदम गरजेचो वंटो असा. द्वेष आणि राग सोडून देवो. खोऱ्या आत्म्यान हेरांक माफ केल्यारच दैविक रूपा आणि खाजगी स्वतंत्रताई जो एका बंदखंडींतलो सुट्टो असा
तो आमकां उगटो जाता असे हे सोर्स मटेरियल एकदम स्पष्टपणान समजायता. माफ करूंक ना जाल्यार मुखार वचूंक कठीण. निमाणो आणि पंचवो भाग. अखेची फळां. सगळ्यांक पोलिओनची आसा ती रिझल्टांची लिस्ट. जर आमी हे मंडलीमा उतराम आणि सकाळची मागणी आपणायली आहे, तो उपरांत ताची कितें यशस्वी फळां मेळटोली हे जाणून घेवचेन गरजेचें थारता. हातून एकदम स्पष्ट आणि व्हडल्या बदलापणांची आस्वासनां दिल्यांत. जसें की पूर्वजांत थावना आयलेल्या वायटांची आणि शिरापांची सुटका, अंतेक्षित आशिर्वादांची दैवी घंट, ओसाजीक आर्थिक सितावळ, वायट शक्तींकडसून रक्षण आणि संपूर्ण भोलायकी. हे एक एकदम स्पष्ट दाखवून दिता की हातून फक्त आत्मिक नाही पण खऱ्या जिवंतातली फिजिकल फळां येवपाची आशा केल्या. आता आम सगळ्यात चड कॅप्टिवेटिंग कितें आसा म्हणल्यार ह्या स्लाइड आवली ही वोळ पळोवया. सैतान्स यू डू नॉट गेट माय मॉर्निंग, गॉड गेट्स माय मॉर्निंग. हें एकदम निर्वाणाचो फुडें घेवपी उतर की शत्रुवांक वो सैतानाक दिसाचो ताबो मेळचो ना, तो फकत आनी फकत देवाचो आसा. ह्या एका ल्हानशा वाक्यान आख्खो धार्मीक योजनेचो उद्देश कितल्या पॉवरफुल भाशेन स्पश्ट केला ते पळोवया. तर ह्या विशयाची चौकशी संपताना एक खर चिंतपाची गजाल आमच्या मुखार उभी रावता. फान ते पाराच्या पहिल्या उठवाच्या त्यो थोड्यो घोड्यो आमी कोणच्या रेतीन आणि कशे प्रकारेन वापरता त्या. कारण तेच उदेशीम त्या मुखावेल्या उरिलोल्या दिवसाची आख्खी दिशा ठरता. कसे आटा दिसाची सुरवात आमच्या व्हडल्या स्वतंत्रतायेक म्हणटा ती विचार करपाची गजाल आसा. बऱ्यो, तर मुखावेल्या फांत्या पाराची सुरवात कशी करतोली, वचून त्या चिंतनान हाची चिकित्सा करूया.